संपूर्ण देशात मतदार याद्यांमध्ये घोटाळा झालेला आहे, त्यामुळे पारदर्शी निवडणूक कशी होणार असा सवाल खासदार संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला विचारलाय। निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा निघणार असल्याचं राऊतांनी सांगितलं। या मोर्चाबाबत काल दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे। जर मतदार यादी शुद्ध आणि पवित्र नसेल तर निवडणूक कशी काय पारदर्शक होऊ शकते। त्याच्यामुळे 1 नोव्हेंबरचा जो मोर्चा आहे तो सर्वपक्षीय मोर्चा आहे आणि त्या मोर्चाची तयारी काल दिवाळी संपलेली आहे। दिवाळीच्या हँगओव्हरमधून लोक बाहेर पडतील आज आणि आजपासून त्या मोर्चाच्या तयारीला आम्ही सगळे लागू। काल माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये त्या मोर्चाच्या तयारी संदर्भात सविस्तर चर्चा झाली। पुढल्या काही दिवसांमध्ये एकत्र येऊन ते चर्चा करतील मीडियाशी। 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्याच्या ऐवजी महाविकास आघाडीनं जनतेमध्ये जावं। जनतेनं तुम्हाला नाकारण्याचं काम, जनतेनं तुम्हाला घरी बसण्याचं आवडतं काम दिलेलं आहे। 2.5 वर्ष सरकार असताना जनतेच्या हिताचं एकही काम संजय राऊत तुम्ही केलं नाही। त्यामुळे जनतेनं तुम्हाला आणि तुमच्या महाविकास आघाडीला घरी बसवलंय।